नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इंग्लिश या विषयाचा पुढचा घटक घेणार आहोत. कुठला? न्यूमरिकल इन्फॉर्मेशन. यामध्ये 4 उपघटक आहेत. पण ह्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये एकच उपघटक घेणार आहे. तो कुठला? डेज ऑफ वीक. डेज ऑफ वीक म्हणजे काय? आठवड्याचे वार. तर हा आहे ना आपल्याला पैकीचे पैकी मार्क मिळवून देणारा घटक आहे. त्यामुळे जरा लक्षपूर्वक ऐका. यात कुठली माहिती आपल्याला माहिती पाहिजे. सर्वप्रथम आठवड्यातले वार किती असतात? 7. 7लाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? 7. हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे की संडेला काय म्हणतात? रविवार. मंडेला काय म्हणतात? सोमवार. असंच सर्व वारना इंग्लिशमध्ये काय म्हणतात आणि त्यांचा मराठी अर्थ हा तुम्हाला पाठ पाहिजे. त्यानंतर अजून काय माहिती पाहिजे? सर्व हे जे संडे, मंडे आहेत ना इंग्लिशमधले ते जे शब्द त्यांचे तुम्हाला ॲक्युरेट स्पेलिंग पाठ पाहिजे. ते तुम्ही एकदा दोनदा वाचा, न बघता लिहून काढा म्हणजे तुम्हाला त्या स्पेलिंग व्यवस्थित पाठ होतील. ठीक आहे. आता आता ह्या टॉपिकवर आहे ना, कसे प्रश्न येऊ शकतात जास्तीत जास्त? आठवड्याचे वार किती आहेत? त्यानंतर एखादा वार देतील तुम्हाला. सपोज वेडनेसडे म्हटले. वेडनेसडेच्या द डे बिफोर वेडनेसडे. बिफोर म्हणजे काय? अगोदर. मग कुठला आहे? ट्यूसडे. किंवा ते विचारतील डे आफ्टर फ्रायडे. फ्रायडेच्या नंतर कुठला डे येतो? सॅटरडे. अशा पॅटर्नचे त्याला तुम्हाला प्रश्न विचारणार. आता आपण काय करूया, मी फक्त 4 प्रश्न घेणार आहे महत्त्वाचे. त्याचे तेवढेच प्रश्न उत्तर जरी तुम्ही केले, तरी तुम्हाला परीक्षेत नेमके कसे प्रश्न यायचा तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल. आता बघूया द डेज ऑफ वीक या घटकातला पहिला प्रश्न. विच डे कम्स इमिजिएटली बिफोर फ्रायडे? फ्रायडे म्हणजे काय? शुक्रवार. इमिजिएटली बिफोर म्हणजे लगेचच अगोदर. बिफोर म्हणजे आधी. तर फ्रायडेच्या लगेच अगोदर कुठला वार येतो? गुरुवार. गुरुवारलाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये? थर्सडे. थर्सडे. ठीक आहे. ट्यूसडे आणि थर्सडेमध्ये कन्फ्यूज होऊ नका. ट्यूसडे म्हणजे मंगळवार आणि थर्सडे म्हणजे गुरुवार. म्हणजे फ्रायडेच्या अगोदर कुठला वार येतो? थर्सडे. आता जर त्यांनी बिफोर ऐवजी जर त्यांनी टाकलं की आफ्टर फ्रायडे कुठला येतो? आफ्टर म्हणजे नंतर. हे लक्षात ठेवायचे शब्द बिफोर आणि आफ्टर. आफ्टर फ्रायडे नंतर कुठला येतो मग? सॅटरडे. शुक्रवारनंतर शनिवार येतो की नाही? सॅटरडे. फाईन. हा झाला आपला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे राईट द मिसिंग लेटर टू आयडेंटिफाय द डे ऑफ वीक. म्हणजे तुम्हाला एक शब्द दिलेला आहे, ते वाराचं नाव आहे डे ऑफ वीकचं, आणि त्याच्यात काही मिसिंग टर्म्स आहेत, म्हणजे तिथं रिकाम्या जागा आहेत, त्यातलं तुम्हाला अक्षर किंवा लेटर ओळखायचं आहे. मग यासाठी तुम्हाला सर्व वारांचे स्पेलिंग पाठ पाहिजे. आता इथं कुठला येणार? टी डॅश डॅश एस डी ए वाय म्हणजेच ट्यूजडे असणार आहे. मग इथे काय येणार? टी आहे तसाच, या दोघांच्या जागी ई ट्यूजडे म्हणजे मंगळवार. ठीक आहे. हा झाला दुसरा प्रश्न. अशाच टाईपचे कुठल्याही वाराच्या स्पेलिंग मध्ये मिसिंग टर्म आलं ना, स्पेलिंग पाठ असेल तर तुम्हाला आरामात ते उत्तर येणार. आता तिसरा प्रश्न बघूया. फाइंड द नेम ऑफ द डे फ्रॉम द लेटर्स गिवन इन द डायग्राम. म्हणजे चित्रात दिलेलं एक नाव लपवलेलं आहे वाराचं, ते तुम्हाला ओळखायचं आहे. यासाठी मी जसं पहिल्यांदा सांगितलं ना, तुम्हाला वारांच्या स्पेलिंग पाठ पाहिजे, तरच मला ह्याचं उत्तर सापडणार. आता मला वारांच्या स्पेलिंग पाठ आहेत म्हणून मला पाहता क्षणी लक्षात आले की हा कुठला आहे? थर्सडे. थर्सडे. थर्सडे म्हणजे गुरुवार. ठीक आहे. या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न आहे आणि हा पण महत्वाचा आहे खूप. येण्याची शक्यता जास्त आहे. बघा, हाऊ मेनी डेज ऑफ वीक बिगिन विथ द लेटर एस? म्हणजे आठवड्याचे जे वार आहेत ना इंग्लिशमधून, त्यातलं एस ने सुरू होणारे किती वार आहेत? तर किती आहेत बघा? सॅटरडे आणि संडे. हे तुम्हाला पाठच पाहिजे. किती येणार उत्तर याचं? हाऊ मेनीचं उत्तर येणार 2. हाऊ मेनीचं उत्तर येणार 2. ते कुठले कुठले तुमच्या माहितीसाठी सांगते. संडे आणि सॅटरडे हे 2 वार एस ने सुरू होतात. ह्या बरोबरच जर त्यांनी विचारले एस ऐवजी की टी ने सुरू होणारे कुठले 2 वार आहेत, ते पण 2च आहेत. कुठले? ट्यूजडे आणि थर्सडे.
हा होता आपल्या या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.